मित्रांनो, या व्हिडिओची डिमांड भरपूर दिवसापासून येत होती. इंट्राडेच्या लेवल, ह्या लेवल आपण कशा प्रकारे काढू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकतात की लाईव्ह मार्केट चालू आहे. सर्वात पहिले लेव्हल म्हणजे समजून घ्या. लेव्हल मीन्स एक अशी लाईन की मार्केट त्या लाईनीवर काही ना काही रिॲक्शन करू शकतं. म्हणजे कधी खालून अप्रोच करतोय तर ते परत खाली येऊ शकतं, वरतून अप्रोच करतोय तर त्याला सपोर्ट घेऊन तो वरती जाऊ शकतो. त्यानंतर कधी त्याला ब्रेक केलं तर रिटेस्ट करून तो वरती जाऊ शकतो. मग एक अशी लेवल आपल्याला आयडेंटिफाय करायची की तिथून आपण एकटा आपला ट्रेड ॲक्टिवेट करू शकतो, अदरवाईज आपण आपला ट्रेड त्या ठिकाणी बुक करू शकतो. आता याचं एक एक्झाम्पल समजण्यासाठी तुम्ही कधी नीट पाहिलं तर काय होतं मित्रांनो, की आपण एक कार चालवतोय सपोज, आणि ती या प्रकारे निघाली, नंतर थोडंसं खाली आली, परत इथून या प्रकारे निघाली, असं करून ही परत वर गेली, इथून परत ती खाली आली. ओके, या प्रकारे कार चालवतो. अशी कार कोणी चालवत नाही. मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला की याप्रमाणे आपली एक डेस्टिनी होती. तर मग आपल्याला लेव्हल कसं काय आयडेंटिफाय होणार आहे? जिथून प्राइस टर्न घेते तिथून हा टर्न आपल्याला दिसतोय, म्हणजे ही एक लेवल आपल्यासाठी आयडेंटिफाय होते. बरोबर आहे, ही एक लेवल आयडेंटिफाय होते, ही एक लेवल आयडेंटिफाय होते. आता सर्वात महत्त्वाची लेवल काय असणार आहे? त्या लेवलचा जो हाय पॉईंट आहे आणि त्या लेवलचा जो लो पॉईंट आहे, ह्या दोन लेवल आहे ना आपल्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचे असणार आहे. पण आता ह्या लेवल कधी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, पण याच्यामध्ये पण प्राइसने मोमेंटम दिली आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे पण मोमेंटम आहे, इथे पण मोमेंटम दिली आहे, या ठिकाणून पण दिली, या ठिकाणून पण दिली आहे. तर ह्या लेवल ज्या राहतील ना, ह्या पण काम करतील, पण ह्या आपल्याला लहान लेवल आहे. म्हणजे आपण इथे टार्गेट आयडेंटिफाय करू शकतो. सगळ्यात मेन लेवल आपल्यासाठी बॉटम आणि टॉप या प्रकारे आयडेंटिफाय करायचं आहे. प्राइसने टर्न कुठून घेते किंवा प्राइस एखाद्या झोनवर येऊन वारंवार रेजिस्टन्स घेते किंवा एखाद्या झोनवर येऊन वारंवार सपोर्ट घेते, तर अशा लेवल आपल्याला चार्टमध्ये आयडेंटिफाय करायला शिकायला हवं. आता लेव्हल आपण वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर पण काढू शकतो मित्रांनो. 5च्या, 10च्या, 15च्या, 30च्या, 1 तासाच्या. तुम्ही कशा प्रकारे ट्रेड करताय, म्हणजे किती दिवसासाठी ट्रेड करणार आहे, किती दिवसासाठी त्याला होल्ड करणार आहे, त्यानुसार तुमची टाइम फ्रेम इथे राहणार आहे मित्रांनो. आता आपण इथे ना 15 मिनिटाच्या चार्टवर आलेलो आहोत. निफ्टीचा लाईव्ह मार्केट चालू आहे. लाईव्ह मार्केटमध्ये बनवायचं काय मित्रांनो, की त्यात तुम्हाला एक्झाम्पल हे लाईव्हमध्ये दिसायला हवं. भरपूर जणांचं काय होऊन जातं की चार्ट बनल्यानंतर लेवल काढणं तर इझी आहे, आणि हा प्रश्न कधी तुम्हाला पडतच असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात मित्रांनो. आणि तिथे आपण अर्ली मॉर्निंग मार्केट सुरू होण्याच्याच पहिले लेवल प्रोव्हाइड करत असतो, आणि त्या लेवलची ॲक्युरेसी तुम्हाला तिथे जॉईन केल्यावर समजणार आहे. तर आता ह्या लेवल काढताना आपल्याला काय पाहिजे? प्राइसने कुठून टर्न घेतला. मग मला जितका चार्ट दिसतोय त्याचा मला टॉप आणि बॉटम पहिले शोधायचा आहे. मग मला इथे हा टॉप दिसला मित्रांनो, मी या टॉपला इथे मार्क करून घेणार आहे. मला ह्या चार्टचा इथे बॉटम दिसला, मग सगळ्यात मेजर लेवल मला इथे आयडेंटिफाय झाला. सिम्पल आहे, मला जितका चार्ट दिसतोय विजिबल होतोय त्याचा मी टॉप आणि बॉटम इथे आयडेंटिफाय केला. आता मी ज्याप्रमाणे बोललोय की हे तर झाला, ह्या मेन लेवल झाल्या, पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लेवल इथे पाहायला मिळतील की कुठून प्राइस टर्न झालेली. मग आपल्याला ते आयडेंटिफाय करायचे. मग मला प्राइस कुठून टर्न होताना दिसते. आपण आता खालून वरच्या साईडला जाऊ मित्रांनो. तर सर्वात पहिले आता मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि इथून प्राइसने टर्न घेतलेला आहे. माझ्यासाठी ही एक लेवल आहे, हिला मी इथे मार्क करणार आहे. बरोबर आहे, माझ्यासाठी ही एक लेवल इथे मार्क झाली. त्यानंतर इथून प्राइसने टर्न घेतला होता म्हणून मी इथे पण मार्क करून घेणार आहे, इथेही मार्क करणार आहे, कारण प्राइस इथून टर्न झाले. आता तुम्हाला हे जवळजवळ दिसत असेल, पण तुम्ही पाहू शकता 24,200 ते 24,308 100 पॉईंटचा गॅप आहे मित्रांनो. तो 100 पॉईंटचा गॅप आहे निफ्टीमध्ये, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण वरती आलो आणि आता वरच्या साईडने कुठून प्राइस टर्न होते ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. पहिल्यांदा प्राइस मला इथून टर्न होताना दिसते, तर त्याला मी इथे पहिले मार्क करून केलं. तुम्ही रेंज पाहू शकता, खालची लेवल 308ची आणि वरची 24,452ची आहे. त्यानंतर इथून हे तीनदा मला मार्केट इथून रिजेक्शन घेताना दिसलं, तर मी इथे मार्क केलं. इथे एकदा आला, इथे एकदा आला आणि इथून एकदा आला. तर ह्या दोन्हींना मी सोडलं, ह्या दोन्हींचे पॉईंट मी इथे मार्क करून घेतले मित्रांनो. आता अजून कधी मार्केट वर जाईल तो कुठपर्यंत जाईल आणि कुठून याने रिस्पॉन्ड केलेला आहे. आता मला ह्या रेंजमध्ये काही दिसत नाही, मग मी थोडासा मागे जाणार आहे. मागे मी पाहणार आहे प्राइसने कुठून
रिजेक्शन घेतलंय तर प्राईस तर आता काही तिथे आलेली नाही आहे. मी परत पुढे जाईल आणि मग मी आता या ठिकाणी मला मोमेंटम शोधायची की प्राईजने कुठून रिजेक्शन घेतलेलं. तर मला हे दिसतंय. आता हे का दिसतंय मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हे 2 पॉईंट मी पाहिले, हे 2 पॉईंट की प्राईज वर आल्यानंतर ह्या 2 कॅन्डल एकाच ठिकाणी बनला, त्याच्यानंतर प्राईज वर गेली, प्राईजने इथे ब्रेक केल्यानंतर खालच्या साईडला ह्या 2 कॅन्डल एकाच ठिकाणी बनल्या. तर मला इथेही एक लेवल पाहायला मिळाली मित्रांनो आणि या प्रकारे मी लेवल लावलेलं आहे. आता लाईव्ह मार्केट चालू आहे, मार्केटने ही रेंज ब्रेक केली आहे, तर माझं पुढचं टार्गेट हे राहणार आहे मित्रांनो. याप्रमाणे आपल्याला टार्गेट आपले पाहायला मिळतात. गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट वर गेलं, नेक्स्ट दिवसाला म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतोय त्या दिवसाच्या करंट दिवसाला मार्केट इथे ओपन झालं. ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनताय मित्रांनो. का? कारण प्रिव्हियस दिवसाला मार्केट वर आलं आणि हा जो स्विंग होता याला जसं ब्रेक केलं ना तर शॉर्ट कव्हरिंग इथे ऍक्टिव्हेट झालेली आहे. मग आता भरपूर टायमाला अजून एक प्रश्न पडतो जणांना, हा इतकं वर आलं इथून खाली येऊ शकतं का? येऊ शकतं. मार्केट आहे मित्रांनो, कोणती सडनली न्यूज आली ना तर एवढा मोठा फॉल पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर याच्यासाठी आपण नेहमी रेडी राहायला हवं. पण प्राइस ऍक्शन नुसार आपल्याला ट्रेड कसा करायचा आहे, इथे कधी आपल्याला माहिती आपण लेवल ऑलरेडी काढलेली आहे, याला ब्रेक केलं तर आपलं वरचं टार्गेट हे स्टॉप लॉस कुठे असणार आहे आपला, ह्या लेवलच्या खाली लॉजिकली आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. निफ्टीमध्ये तरी 20 ते 30 पॉईंटचा हवा आणि बँक निफ्टीमध्ये 60 ते 70 पॉईंटचा तरी स्टॉप लॉस, एक लॉजिकल स्टॉप लॉस तुमचा हवा आहे मित्रांनो. तर तुम्ही इथे ट्रेड ऍक्टिव्हेट करू शकतात. प्रिव्हियस ट्रेड अप होता, तुम्हाला इथे ट्रेड चांगला पाहायला मिळाला. आता इथे काय होणार आहे, इथून ही लेवल वर गेल्यानंतर खाली येऊ शकतं का? येऊ शकतं. बिकॉज ऑफ कंटिन्यू इथे ग्रीन कॅन्डल बनल्या मित्रांनो. मार्केटने कुठेहीच पुल बॅक घेतला आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलंय मार्केट या रेंजमध्ये जाऊ शकणार नाही. मार्केट वर जाईल, खाली जाईल, परत वर येईल, या प्रकारे मार्केट जाणार आहे. मग इथे कुठेही आपल्याला मोठा पुल बॅक घेताना दिसत नाहीये. अशा टायमाला काय होतं, लेवल ब्रेकही झाली तर थोडंसं लेवलच्या खाली येऊन परत त्याला ब्रेक करतं. तर हे ॲज पर प्राइस ऍक्शन आपल्याला नेहमी पाहायचं. हे कसं पाहणार आहे आपण, चार्टवर तुम्हाला पाहायचंय की इथे तुम्ही पाहू शकता मार्केट खाली आलं, परत थोडं वर गेलं, परत खाली आलं, परत बाउन्स घेऊन वरच्या साईडला आलं. आता आपण मित्रांनो ह्या लेवल आहे ना साधारण एवढा चार्ट पाहून काढलेला आहे. आता तुम्ही कधी इथेच मागे गेला तर तुम्हाला या लेवल कशा काम करताना दिसताय पहा. प्रॉपर इथून आलं, इथे रजिस्टन्स घेतलं, पुलबॅक घेतला, वरती आला, रजिस्टन्स घेतंय बरोबर आहे. लेवल कशा काम करताय आपण पुढून काढलेला आहे. इथे पण तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली, इथेही पाहू शकतात, इथेही एक्झॅक्टली पाहू शकता रजिस्टन्स कसं काम करताय, इथेही एक्झॅक्टली पाहू शकतात, इथेही एक्झॅक्टली पाहू शकतात. लेवल काढल्यानंतर आहे ना त्यांना क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. ऍक्च्युली तुम्हाला मी आता लाईव्ह मार्केट असल्यामुळे पुढून काढून दाखवल्या मित्रांनो लेवल की चालू मार्केटवरनं. ऍक्च्युली लेवल प्रिव्हियस हिस्ट्रीवरनं काढायचे असतात, मागच्या ट्रेडवरनं काढायचे असतात. तर त्याप्रमाणे सुद्धा आपण या लेवल काढू शकतो. आणि लेवलला कशा प्रकारे अप्रोच करायचंय, म्हणजे कधी मार्केट बुलिश आहे तर आपण लेवलला कशा प्रकारे अप्रोच करू शकतो, मार्केट बेरिश आहे तर आपण लेवलला कशा प्रकारे अप्रोच करू शकतो, आणि मार्केट कधी साईडवेज आहे तर आपण लेवलला कशा प्रकारे अप्रोच करू शकतो, हा पण एक मोठा भाग आहे मित्रांनो. कारण लेवल तर निघालाय, पण आता आपल्याला याच्या वरतून खाली आल्याबरोबर लगेच सेल करायचंय का वेट करायचं आहे. लेवल तर ब्रेक केली त्याने, मग मी सेल करू का, हे जे कन्फ्युजन आहे ना, हे कन्फ्युजन पण कधी तुम्हाला दूर करायचं असेल तर तुम्ही इथे कमेंट करायची नेक्स्ट पार्ट म्हणून मित्रांनो. ह्या लेवल मी तुम्हाला इथे एका प्रकारे काढून दाखवल्या. आपण ही प्रॉपर सिरीज सुरू करतोय मित्रांनो की त्यामध्ये प्रत्येक टाइम फ्रेमवर प्रत्येक लॉजिकने वेगवेगळ्या प्रकारे आपण लेवल कसे आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याची अॅक्युरेसी मी तुम्हाला लाईव्ह चार्टमध्ये सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो. ह्या लेवल तुमच्या समोर बनलेल्या आहे मित्रांनो, यांना तुम्ही क्रॉस चेक करायचे मार्केट कशा प्रकारे बिहेवियर करतं. लेवलची अॅक्युरेसी कशी येणार आहे मित्रांनो, जेव्हाही त्या लेवलवर जाऊन प्राइस थांबते किंवा तिला ब्रेक केल्यानंतर रिटेस्ट करते, त्यानुसार लेवलची अॅक्युरेसी इथे येणार आहे. आणि लेवलवर कोणती कॅन्डल बनते ना यानुसार आपल्याला ट्रेड ऍक्टिव्हेट करायचा आहे. याची इन डिटेल सिरीज येणार आहे मित्रांनो की कोणत्या कॅन्डलला आपण लेवलला पाहायला हवं, बुलिशमध्ये बेरिशमध्ये, या सर्व गोष्टी मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. पण कधी तुम्हाला हे शिकायची खरंच इच्छा असेल मित्रांनो आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आपण नॉलेज प्रोव्हाइड करतो, तर तुम्हाला काय करायचं, लाईक करायची, कमेंट करायचा, व्हिडिओला शेअर करायचं मित्रांनो. जितक्या जास्ती लाईक कमेंट येतील तितक्या लवकर याचे भाग येणार आहे मित्रांनो, नाही तर मग हे परत थांबून जाईल आणि काही भरपूर गॅप नंतर याचा पुढचा भाग येईल. तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तरच हे कंटिन्यू लगातार हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत जाणार आहे. हा पहिला भाग आहे मित्रांनो. कधी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.